म्हणायचं विषय येडाम दडाम खाल्लं पडलं. काय केलं म्हणली गुढीपाडव्याचं? गुढीपाड्याला केलं ना काम लई. सांग आता पहिल्यापासून. मग सकाळ उठायचं, आंघोळ करायची, चहा पाणी करायचा, मग पाणी भरायचं, वडत वड इथं वडा वाळतात. हा ते बघ तिथं वडत वड तिथं त्या केलं ते हे काहीतरी केलंय पापड्या केल्या. मग बेसन भाकर केली. बेसन भाकर केली का ग? पाडव्याची बेसन भाकर खाल्ली? मग आज उपास आहे, काय आणला एकटीला काय करायचं. मग आपली केली, घेतली भाकर आणि बेसन करून खाऊन. गुढीपाडव्याचं चांगलं जेवण जेवतात लोक जेवण ते आपल्याला नाही चलत. आपल्या गरीबावानीच बरं आहे नाही का? आपली गरिबी आहे आपल्याला. बेसन भाकर सुंदर लागत ते. मला आवडते गोडापेक्षा. पण काय बसते गोड खात. आपलं बरं आहे गरीबावानीच. आणि आता गरीबच आहे म्हातार माणूस. मग काय तर कामाला गेलं तर पैसे गरीब नाही. मग काय, मग काम केलं तर खायला, नाही तर कोणी नाही येत. मग कोणी नाही देत खायला. काय तर शेजारी चांगलं करून खात्यात तुम्हाला नाही देते. एक लेक, 2 लेक, 2 सुना, नाती मरणाच्या. म्हातारीला काय कुचाळ म्हातारी बसली दात वासून कोणी विचारितो. पाडव्याचं खाती बेसन भाकर. कुठे आहे तुमची गुढी? तिकडे आहे, दुसऱ्या घराला बांधली का? लेक मग जेवणं फावणं करतात. कोण नाही म्हणत धर, कोण म्हणतो. मग काय तर त्यांना मोठाली करा, काय करा, त्यांची लग्न करा, त्यांना लेकरं बाळवून द्या, बसा सांभाळीत. मोठाली झाल्यावर काही नाही फायदा, काही फायदा नाही. खाली हात घालून तरी म्हातारे झाल्या कोणी नाही विचारित ना. म्हाताऱ्याचा बाजार. तसं त्यांना काय म्हणतात ते कायच्या शाळेत टाकी देत आत्रम सार काय म्हणतात मग आश्रम शाळेत आत्रम शाळेत नेऊन टाकी द्यात बिनवारशी. फुलपगारी बिना अधिकारी. कोणत्या शाळेत नेऊन टाकतात? आश्रम शाळेत. त्याला कोण नाही, ज्याला कोण नाही तिथे नेऊन टाकतात ना म्हाताऱ्यांना. हा म्हाताऱ्यांना. अगं मस्त असत्यात, मस्त असतात. सांगा द्यात यांना कोण नाही. मग ठेवायचं तिथं नेऊन. आणि ही मोठाली होत्यात, मोठ्या पाण्याने मोठं करायचं. मग त्यांना आई बापाची लाज वाटती, मग इज्जत जाती. पण जन्म कोणत्या पोटी घेतला हा ना. त्याची अक्कल नाही. ती एक फिंदरी घरात आल्यावर तसं होतंय. बायको आल्यावर सगळं देवाहान इसरात आहे माणूस, कोणी नाही. तरी आजकाल लोकांना पोरच लागतात. पुरी नको, पुरी मारी त्यात. मग आई बहीण कोणाची, शेंबडी माया कोणाची. मग ती मेवणी ती तिकडे, मग ते लय वारताना मोठा, त्याला लय. मग हे आपल्याला कोणी विचारितो. आपण एवढं करून सवरून काय नाही काय नाही फायदा. मग आता असंच आहे, काय करते. वार निघले म्हणतात, कसं कुणी कुणा आली कोणाला माहिती. आमच्या राज्यात नव्हतं असं. आमचं चूप चूप होतं जाग्यावर सगळं. जे सासूबाई करेन तेच खरं. हा असं बोलायचं नाही. काम करायचं, भाकर खायची. काम करायचं, भाकर खायची. दारी घरात त्याला इंटरेस्ट नाही. होय. मग काय कुडन काय कुड बघून नव्हते देत. मग तर घेते ना चोरून. पहिलं मग आम्ही काही सोपं नव्हतं. सासू सगळं ठेवून देत होतं काय लांब 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 होय दडून. होय मग तरी आम्ही काढायचं त्या कुठं तरी गेल्या. होय खायचं जावा जावा विचाराने. होय ते खाल्लं मग काय असायचं पण असं वेगळं खायला. अगं यागळं मग काय पहिल्या राज्यात काही नव्हतं. गुळ साखर शेंगदाणं हे असं काय होतं लय अप्रूप. हेच खायला मिळत नव्हतं का? तेच नाही दिलं का बा. बाई मग कशा होत्या सासा पहिल्या. मग आज सण आला ना गुढीपाडव्याचा कसा होता तुमच्या काळचा गुढीपाडवा? आमचा गुढीपाडवा असा होता. सण आला, पोळ्या पोळ्या केल्या आज खायच्या, उद्या काय सुद्धा नाही. होय ते मग त्यांना खायचं त्यांच्या लेकांनी त्या सासांनी. होय हा सुनांना काय नाही बाई. आताच्या सुनांना म्हणा तुमची लय मजा आहे, नीट राहा आणि करा नीट नेटक. आणि पोळ्यांना म्हणजे सगळं होतं ना पहिली. हा निर्या दाद्यावर जाऊन नका जेव म्हणा.
घरी बनवा. आता ज्यांना दाब नवरा आणि बायको सुटली दाब्या, दहाव्या. एखादं पोरं असलं ते घेतलं चालली. घरचा काही विचार आहे कोणला, कोण बघतो कोणला. हा ना. हाय तसं बरं आहे. गुढीपाडव्याला पोळ्याच असायच्या का पहिल्या काय? हा पोळ्या पोळ्या हे असं नव्हतं येडवाकडं. मग पाऊस फुटला, तुमचं राजे आहे ना सुंदर पावसाचं. बघ पाऊस बिघाडाय सून म्हणती. अवकाळी पाऊस आहे ना. मग केलंय ना आपण आता मुली मुली. आता मग जाऊ दे, पाऊस गेल्यावर करायचं दुसरं. मस्त आहे अर्धी पिसी. आमचं नाही संपलं बटाट. आता सध्या गुढीपाडव्याचं संक्रांत सण आहे ना. आता तो व्हिडिओ बघते. कसा होता गुढीपाडवा? गुढीपाडवा पहिला बघ कम होता भारी सुंदर. हा एक घर नाही राहायचं बिगर पोळी केलेलं. होय. पण आता एक गावायचं नाही पोळ्या केल्यात म्हणून. हा ना. चला हो, आपण जाऊ दाब्याला संध्याकाळी. अशा निघल्यात उकळ्या. स्वयंपाक तर नकोच. निरते ते नटापटा त्याला तर 4 तास लागायला. एका बाईला मापून 4 तास करायचा नटापटा. मग ते लावायचं ते तोंडाला. मग ते फाउंडेशन फेरल लवरी. मग ते अजून काय लावायचं, काजळ टिकली सारीच हुकली. पुढं जाग्यावर नाही राहिली. मग ड्रेस घालायचा, साडी नाही. हा डिरेस आपल्या वाणी लुगडं नाही का. चालल्या मग ढाब्या. चालल्या दाब्या. घेतला नवर देव घालल्या. म्हातारी मेली घरी. हा ते बघ म्हातारीला दाब्याला नाही जाता येत का. त्यांच्या माग बघ तिचा काढ लय चार बोलती मोगले मिरची वाणी. सुनांनी आणायचं पार्सल नाही का. ही सून तेव्हा द्या पैसे. मग आम्ही झाड लावलं त्याला घालतोय पाणी तोडी तू म्हाताऱ्यांनी काय करते तरी बाई. मग मध्ये मध्ये दुसरंच बोलत. पार्सलाला निघली पैसे मग आपल्या माग ती. अशा तर पण रुकळे आहेत सुना. त्यांना स्वयंपाक करायला नको म्हणतात. मग केलाय ना स्वयंपाक. केलाय ना खा खा. पुराणच पाताळ झालं पोळ्याची. मग पाणी वाचायचं. पिळून काढलं ती बागायदार. सगळं साताच्या आणि शेवाळ्या दाताच्या गेले नसते पुराण भांडी 2 बरे डाळशी जाऊ दे. बाकीचं ते काय बोलत होते नंतर ना. मग ते मी नाही घेतलं. ते त्यांचं फॅमिलीतलं होतं. सो खरी गंमत इथपर्यंतच होती. ह्याच्या पुढं काय ते त्यांचंच गप्पा चालू झाल्या होत्या. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत किंवा हा व्हिडिओ आवडला असेल. असा गप्पांचा मागचा व्हिडिओ आवडला. सो म्हणून मी आता परत पुन्हा बनवला. मोर आला. आणि आवडला असेल तर व्हिडिओ चालू केला होता. पण तोपर्यंत उडत तो बसला. पण बघा झाडावर मोर नाही, लांडोर आहे. तर बाय बाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. तर बघा लांडोर आहे तशा उडत आल्या होत्या मस्त. पण काय ते घेतच नाही आलं. बाय बाय.